नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। अंगणेवाडीची जत्रा कोरोनाच्या नियमातच होणार, आढावा बैठकीत निर्णय। प्रमोद जठारांचा गजनी साराय, संदेश पारकरांची टीका। आणि वेंगुर्ल्यात लवकरच वेंगुर्ला फिशिंग व्हिलेज फेस्टिवल, दीपक केसरकर यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ। अंगणेवाडी यात्रा कुणकेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटी आणि पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली। यंदाची अंगणेवाडी जत्रा कोरोनाचे नियम पाळूनच होणार आहे। या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत काय म्हणालेत पाहूयात। आणि गिरिये रामेश्वर या 3 उत्सवांच्या संदर्भामध्ये खासदार विनायक राऊत साहेब, वैभव नाईक साहेब आणि प्रशासनाचे सगळेच अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली आणि सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की कोरोनाचे नियम जे का आहेत ते पाळूनच त्या 3 ठिकाणी उत्सव साजरे केले जातील। या उत्सवाला प्रशासनाचं पूर्ण सहकार्य मिळेल। सगळ्या संस्थांच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करत असताना मर्यादित संख्येलाच दर्शन दिलं जाईल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मागच्या वेळी उत्सव रद्दच करण्यात आलेला होता, परंतु यावेळी शासनाचे सगळे नियम पाळून उत्सव साजरा करण्याचा निर्णय तिथल्या ट्रस्टीने अंगणेवाडीच्या आंगणे कुटुंबाने घेतलेला आहे। आणि यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य प्रशासनानं करावं। प्रशासन आणि या सगळ्या यात्रेतल्या ट्रस्टी यांचा समन्वय राहावा यासाठी सगळ्यांनी मिळून आज आम्ही समन्वयाची बैठक घेतलेली होती। ती यशस्वीपणानं पार पडलेली आहे आणि सगळ्या नियमाचं तंतोतंत पालन ट्रस्टी करतील अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे। दुकानदारांवर मात्र 100% निर्बंध घालण्यात आलेले आहेत। व्हिडिओनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्याचा सर्वे करून जेवढी संख्या कमी करता येईल स्टॉलची तेवढी कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे। आणि ते स्टॉल देखील कुठचे असणार आहेत, जे काही मर्यादित लोक दर्शनाला येणार आहेत त्यांच्या पाण्याची सोय झाली पाहिजे, त्यांच्या खाण्याची सोय झाली पाहिजे, खडा नारळाची ओटी तिथं मिळाली पाहिजे, एवढ्याच प्रकारचे स्टॉल असणार आहेत। बाकी चादरीचे स्टॉल, कपड्यांचे स्टॉल, प्लास्टिकचे स्टॉल, लाटण्याचे स्टॉल, बाकी जे काही स्टॉल, हजारो स्टॉल येतात त्याच्यावर मात्र निर्बंध प्रशासन घालणार। वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था असेल किंवा तिथलं सगळं नियोजन असेल याने प्रशासनानं यासाठी बैठका घेतलेल्या होत्या। पुन्हा एकदा प्रांताधिकारी आमच्या तिथे जाऊन बैठका घेतील। कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, सगळा उत्सव सुरळीत पार पडेल अशा पद्धतीची कारवाई प्रशासन नक्की करेल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेन्शन, आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 81 03 93 94 22 18 83 76। रेडी यशवंतगडाचा इतिहास लोकांपर्यंत आणि पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत पुढील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सहली या गडावर आणण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले जाईल, जेणेकरून आपल्या भावी पिढीला याचा इतिहास समजेल आणि तो इतिहास या मुलांमार्फत निबंध असतील किंवा इतर मार्गाने पर्यटक आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी रेडी यशवंतगड इथं स्वच्छता मोहिमेवेळी व्यक्त केली आहे।
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती वेंगुर्ला आणि ग्रामपंचायत रेडी यांच्या संयुक्त विद्यमानं देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आयकॉनिक सप्ताहानिमित्त रेडी येथील यशवंतगड किल्ला आणि समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्यासहित लोकप्रतिनिधी, प्रशासन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम ग्रामपंचायत रेडी येथून मोटरसायकल रॅली काढत सुरुवात करण्यात आली। यानंतर संपूर्ण गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यात रेडीतील महिला बचत गट, महिला मंडळ, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गटप्रवर्तक, रेडी शिवप्रेमी, जिल्हा परिषद कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, रेडी ग्रामपंचायत कर्मचारी, रेडी माऊली विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला। यावेळी रेडी गावावर सौंदर्याची खाण या गीताचं प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आलं। तसेच या गीतासाठी विशेष मेहनत घेणारे प्रेरणा क्रिएशनचे प्रणय राऊत, प्रकाश राऊत यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक त्रिंबक आजगावकर यांनी केलं, तर किल्ल्याची माहिती सौरभ नागोळकर यांनी दिली। भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्त या ठिकाणी जो रेडीचा यशवंतगड किल्ला आहे, जो प्रसिद्ध यशवंतगड किल्ला आहे, याच्यावर आज संपूर्ण प्रशासन, जिल्ह्याचं प्रशासन असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यकारिणी असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्यामार्फत एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। आत्ताच शिवजयंती जवळ आलेली आहे आणि यानिमित्त विविध संस्था या किल्ल्यावर येऊन स्वच्छता करत आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने जे स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे याच्या निमित्त ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदच्या सन्माननीय श्री अध्यक्ष मॅडम, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मॅडम, आज स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे, काय सांगाल याबद्दल? श्री छत्रपती महाराजांनी 1662 मध्ये हा गड काबीज केला आणि याचं नाव यशवंतगड असं ठेवलं। आज आम्ही जिल्हा परिषद मार्फत आमचे जिल्हा परिषदचे सदस्य सन्माननीय प्रितेशजी राऊळ साहेबांची ही संकल्पना आहे की आपला इतिहास कुठेतरी लोप पावत असताना हा यशवंतगड सारखा किल्ला लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांच्या ह्या माध्यमातून आज इथे 19 फेब्रुवारीला आपल्याकडे शिवजयंती साजरी केली जाते आणि त्यानिमित्ताने संपूर्ण जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदचं सर्व प्रशासन असेल, पंचायत समिती वेंगुर्ल्याचं प्रशासन आहे आणि आपली रेडीची ग्रामपंचायत आहे, सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते। कारण इथे 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते आणि सर्व शिवभक्त आणि सर्व शिवप्रेमी इथे गडावर येतात आणि त्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच आपण मगाशी भाषणात म्हटल्याप्रमाणे किल्ला कुठेतरी दुर्लक्षित राहिला आहे, म्हणजे ज्याप्रमाणे त्याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे पर्यटकांच्या दृष्टीने त्याप्रमाणे मिळालं नाही, यासाठी जिल्हा परिषदकडून काय प्रयत्न करा? आत्ताच तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे की खरोखरच दुर्लक्षित राहिलेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एवढा इतिहास आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। परंतु आपल्याला सर्वांना सिंधुदुर्ग किल्ला माहिती आहे किंवा इतर जे किल्ले आहेत मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात, परंतु यशवंतगड हा किल्ला कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला असं मला वाटतं आणि ही आमची खरोखरच एक खंत आहे। तर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मार्फत ज्या काही छोट्या छोट्या लहान मुलांच्या आपल्या सहली असतात तर आम्ही सर्व शिक्षकांना असं आवाहन करणार आहोत की त्या सहली आपल्या गडावर किंवा आपल्या किल्ल्यांवर जाव्या आणि सिंधुदुर्ग किल्ला आणि आपल्या जे किल्ले आहेत जिल्ह्यामधले ते सर्व आपल्या लहान मुलांपर्यंत पोहोचावेत, कारण तो आपली भावी पिढी आणि भावी पिढीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे किल्ले आहेत, आज यशवंतगड असतील असे अनेक किल्ले आहेत की जे दुर्लक्षित आणि लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे। आणि आपण निबंधाच्या माध्यमातून पोहोचलोय की मी किल्ला बोलतोय, तर आता ते किल्ला बोलणं आणि किल्ला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि असे वेगवेगळे उपक्रम आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक किल्ल्यांवर होतील असे आम्ही जिल्हा परिषद मार्फत आमचं नियोजन असणार आहे पुढचं। निश्चितच मॅडम, आपल्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर साहेब आहेत। आपणही मगाशी म्हटलं की किल्ल्याची या ठिकाणी बघितलं असता कुठेतरी फलक आणि माहिती या ठिकाणी प्रसिद्ध होणं गरजेचं आहे, काय सांगाल आपण?
हे आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही विजयदुर्ग किल्ल्यापासून चालू केला होता आणि आज हा किल्ला घेतला आणि पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पण तिथे साफसफाई मोहीम करणार आहेत। आणि या किल्ल्याच्या याच्यामध्ये जे पहिल्यांदा आलो तेव्हा जे मला दिसलं की पर्यटक आल्यावर त्यांना दिसलं पाहिजे की इकडचा इतिहास काय आहेत आणि कोणकोणत्या बिल्डिंग्स खूप जे आहेत प्राचीन काळाचं त्याचा प्रयोग काय होता। तर त्याच्यासाठी आता इथे स्थानिक लोकांनी ते जे इतिहासाबद्दल जे लिहिलेलं आहे त्याचं पर्यटकांसाठी अवेलेबल होण्यासाठी त्याला इंग्लिश आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी आता शिक्षकांना एक चॅलेंजसारखं दिलेलं आहे आणि तसेच मुलांना इथे इन्व्हॉल्व होऊन त्याचा इकडचा इतिहास जाणून घेऊन की पुढच्या काळामध्ये जेव्हा इथे पर्यटक येणार आहे त्यांना गाईड करण्यासाठी इथून स्थानिक लोक उपलब्ध झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून। प्रशासनाच्या माध्यमातून ठोस प्रयत्न होणं गरजेचं आहे, यासाठी काय नाही जे छोटा मोठा आता हे जे स्वच्छताचा मोहीम घेतलेला आहे हे दरवर्षी एक चळवळसारखं चालू झालं आहे। तर मला आनंद होते बोलताना की 6 वर्षापासून चालू आहेत, तर त्याला आता एक प्रशासनामधून त्याला थोडा पुश दिलेला आहे। म्हणजे याच्या अगोदर एक किल्ला घेतलेला आहे, आता पुढच्या 2 आठवड्यामध्ये परत सिंधुदुर्ग किल्ला घेणार आहेत। तर साफसफाई एक छोटा मोहीम आहे, त्याचा पलीकडे जाऊन आता जे या इकडचा इतिहास आहे त्याचं जे म्हणजे स्टँडर्डायझेशन असेल किंवा त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणं हे सगळं शिक्षकांच्या माध्यमातून करणार आहेत। तसेच मुलांना याच्यामध्ये काहीतरी जसं मॅडमने सांगितलं की याला इथे सहल वगैरे इथे आयोजित करणार आहे, ते असा एक छोटा मोहीम आम्ही करून मग याला एक मोमेंटम येणार पुढच्या काळामध्ये। निश्चितच म्हणजे सर्वांना या किल्ल्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। आज ही स्वच्छता मोहीम आयोजन करण्यामागे रेडी ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक विद्यमान या सदस्य असतील जिल्हा परिषदचे त्यांचा मोठा हात आहे। आपण प्रितेश राऊत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय उद्देश होता नेमका आजचं हे कार्यक्रम आयोजित करणं। खरोखर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी हा जो उपक्रम राबवला तो खरोखर एक चांगला असा उपक्रम आहे, जेणेकरून आपले जे किल्ले आहेत त्याचं संवर्धन व्हावं। आणि यशवंतगड किल्ला गेली 6-7 वर्षापासून छोटे प्रोग्राम या ठिकाणी होत आहे, शिवजयंती होते आणि आपल्या या यशवंतगडाची ओळख आपल्या जिल्ह्याला किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आपले जे प्रशासन आहे यांना समजावं, जेणेकरून त्यांच्या काही वेगवेगळ्या आयडिया किंवा कल्पना असतील यामधून ह्या किल्ल्याला एक वेगळी प्रसिद्धी येऊ शकेल आणि भविष्यात पर्यटक आपल्या गावामध्ये कसे येतील। कारण आमचा एक भाग जर बघितला तर मायनिंगमध्ये गेलेला आहे, तर दुसऱ्या भागातनं आपल्या गावातील लोकांना पर्यटन उपलब्ध करून द्यावं असा आमचा एक छोटासा उद्देश होता आणि आज या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे। आपले सर्व जिल्हा परिषदचे सर्व प्रशासन, पंचायत समितीचे सर्व प्रशासन, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एक छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे। भविष्यात याची व्याप्ती नक्कीच या ठिकाणी वाढणार आहे आणि यशवंतगड जसा शिवाजी महाराजांनी 1662 हा ताब्यात घेऊन त्याला यशवंतगड नाव दिलं आणि ह्या नावासाठी आम्ही सर्वजण अविरत प्रयत्न करणार हे आजच्या या कार्यक्रमाच्या उद्देशाने मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि सर्व शिवभक्त आणि सर्वांना आवाहन करतो, जिल्ह्यातील किंवा आपल्या कोकणातील सर्व नेते मंडळींना किंवा सर्व आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा आपलं सर्व प्रशासन असतील की ह्या सर्वांनी एक 2 वर्षापूर्वी एक पुरातत्व विभागामार्फत एक 5 कोटीचं काम या ठिकाणी झालेलं होतं आणि भविष्यात सुद्धा एक चांगला निधी आपल्या यशवंतगड मिळावा असं मी आवाहन या ठिकाणी या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे। निश्चितच या ठिकाणी सर्वांनी यशवंतगडासाठी एकत्र येणं तेवढंच गरजेचं आहे आणि याचं संवर्धन आणि संगोपन हे करणं हे तेवढंच गरजेचं आहे। यासाठी जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत। सर्व या सांगायचा उद्देश म्हणजे शिवप्रेमी जे सिंधुदुर्ग शिवप्रेमी आहेत त्यांच्यामार्फतही या ठिकाणी यशवंतगडावर स्वच्छता मोहीम असेल किंवा विविध कार्यक्रम शिवजयंती असेल ही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतात आणि त्यांचाही ह्या संवर्धनामध्ये कुठेतरी खारीचा वाटा या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडूनही विविध संकल्पना या किल्ल्याच्या संवर्धनासाठी घेण्यात येत आहेत। आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम अनेक संस्था करत आहेत। शिवजयंती उत्सव जवळ आलेला आहे, अनेक संस्था या गडावर येत आहेत, स्वच्छता करत आहेत आणि त्याचप्रमाणे गडाचं संवर्धन संगोपन करण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत आहे आणि यात आता प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घेतलेला आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दीपेश परब, वेंगुर्ला। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन
घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेन्शन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 810393 9422 188376। लोरे गडमट रस्त्यावरील खड्डे दिव्यांग बांधवांनी बुजवले। रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे मातीनं बुजवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घातलाय। किमान आता तरी या मार्गाची दुरुस्ती होणार का असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। वैभववाडी आणि कणकवली तालुक्याला जोडणारा लोरे गडमट कासार्डे खड्डेमय झाला होता। या मार्गावरून सतत होणारी वाळू वाहतुकीमुळे आणखीनच दुरावस्था झाली आहे। शासनाकडूनही या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आला। अखेर गडमट कदमवाडी येथील दिव्यांग राजेंद्र कदम यांनी खड्डे श्रमदानातून मातीने बुजवले। त्यांना गौरव कदम यांनी सहकार्य केलं। या दोघांनी मिळून सुमारे 4 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यावरील खड्डे मातीने बुजवले। रस्ता तात्पुरता खड्डेमुक्त केलाय, त्यामुळे वाहन चालक देखील समाधानी आहेत। जे या दोघांना जमलं ते शासनानं का नाही केलं, तसेच या भागातील लोकप्रतिनिधींना देखील याची जाणीव का झाली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। रस्त्याचं नूतनीकरण राहू दे, किमान खड्डे तरी डांबरानं बुजवावे अशी मागणी नागरिक आणि वाहन चालक करतात। प्रशासन आता तरी लक्ष देणार का की लाल फितीचा कारभार पुन्हा खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करायला भाग पाडणार आहे। श्रीधर साळुंखे, सिंधुदुर्ग लाईव्ह, वैभववाडी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ। कसई दोडामार्गचे नूतन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पदभार हाती घेतलाय। यावेळी शहराच्या विकासासाठी पारदर्शी कारभार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात। नगरपंचायत कसई दोडामार्गच्या आज मी पदभार स्वीकारलेला आहे आणि माझ्यापरी जेवढं दोडामार्गच्या आपल्या जनतेला सहकार्य आणि दोडामार्गचा विकास हेच आपलं ध्येय असेल। 17 नगरसेवकांना घेऊन आणि टोटल जनतेला घेऊन आणि माजी नगराध्यक्ष असू दे, माजी सरपंच, माजी नगरसेवक यांचे विचार घेऊनच हा मी टोटल माझा पारदर्शी कारभार मी हा 5 वर्ष आम्ही सर्व मिळून करणार आहोत। कार्यकारिणी बरखास्त का केली याचं कारण मला अजूनपर्यंत समजलं नाही आहे। नगराध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसला म्हणून कार्यकारिणी बरखास्त झाली नाही असं मला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। त्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचे काहीतरी कारण आहे, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते वरिष्ठांनी ठरवलेलं आहे। ते फक्त एवढं सांगू शकतो की कार्यकारिणी नगरपंचायतमुळे बरखास्त नाही झालेली आहे, कारण आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसवला आहे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसवला आहे आणि सर्व आपल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसवला पाहिजे होता। आणि भलं 20 वर्ष मी मागे नगरपंचायतमध्ये किंवा ग्रामपंचायत असताना पण मी देखील काम करत होतो भारतीय जनता पार्टीचं। त्या कामाचा एक पोचपावती म्हणून मला ही संधी भेटली आहे आणि प्रथमच भारतीय जनता पार्टीचा मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं, जे भ्रष्टाचार झालेले आहेत ते कुणी पण असून दे, भ्रष्टाचार कसे पण असून दे भ्रष्टाचार, त्यांची आम्ही खगोलपणे चौकशी करणार आहोत। जनतेचा पैसा कोणालाही खाण्याचा अधिकार नाही आहे। जर कोणी खाल्ला असेल त्याला योग्य ती कारवाई आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करू। सर्वप्रथम सर्वही नगरसेवकांना विचारात घेऊन जी आपली पाण्याची जी गैरसोय होत आहे त्याच्यासाठी आम्ही जे योग्य ते रीतीने लोकांना पाणी द्यायचं काम करणार आहोत। दुसरं, जे आपल्यासाठी युवकांना रोजगार निर्मितीसाठी किंवा आपल्या महिलांना रोजगार निर्मितीसाठी काही आमच्या सल्लागार कमिटीने आम्हाला सांगितलेले काही रोजगार आहेत त्याच्यावर वाटचाल करू। आणि तिसरं, ज्या युवकांसाठी आपल्या कसई दोडामार्गमध्ये सुसज्ज असं आपल्या ग्राउंड पाहिजे, मैदान पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आज चार्ज घेतला आणि सर्वात प्रथम एवढं मोठं महाराजांचं कार्य करण्याची संधी जी मला मिळाली आहे
त्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांची मतं घेऊन मी त्याच्यावर नक्कीचपणे ज्या लवकरात लवकर पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली सत्तेसाठी लाचार झाले आहेत. आपल्या मुलावरती झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिलंय. पाहूयात. त्यावेळी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर राजन तेलीच्या मुलांवर, आज जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मुलांवर प्राणघातक हल्ला झाला आणि त्यावेळी त्यांनी आमदार नितेश राणेंच्यावर त्यावेळी त्यांनी तक्रार केलेली होती. पण आज भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये राजन तेली मूग घेऊन गप्प आहेत. आमचं शिवसेना म्हणून आमची भूमिका अशी की या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये जर ती सत्यता होती, त्यावेळी घडलेला प्रकार जो नितेश राणेंनी जर तो त्या ठिकाणी हल्ला केलेला होता, तर आज राजन तेली त्या ठिकाणी कुठली भूमिका त्या ठिकाणी घेणार आहे. खरं तर म्हणजे आपण पाहिलं की सत्तेसाठी लाचार असलेले राजन तेली आहेत. खरं तर त्यांच्यामध्ये जर स्वाभिमान असता तर त्यांनी आज स्पष्टपणे भूमिका केली असती, नाही तर त्यांनी एकतरी स्पष्ट करावं की ही घटना घडलीच नव्हती किंवा नितेश राणेंनी तो हल्ला केला नव्हता, असं तरी जनतेच्या समोर राजन तेलींनी जाहीर करावं. खरं तर मी भारतीय जनता पार्टीचे काल जे तोडामार्गचे नगराध्यक्ष झाले चेतन चव्हाण यांचं मी खरोखर कौतुक करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये बंड केलं आणि स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःची त्या ठिकाणी राजकीय शक्ती ही सिद्ध केली. कारण आतापर्यंत मागच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं की ज्यावेळी नारायण राणेंना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यायचा होता तेव्हा या कुडाळच्या यशोधरावर भारतीय जनता पार्टीची बैठक लागलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी बंड केलेलं होतं की नारायण राणेंसारखी जी अपप्रवृत्ती आहे ही राजकारणामध्ये येऊ नये आणि त्यांना भाजपने थारा देऊ नये. अशा वेळी त्या ठिकाणी सगळ्या कार्यकारिणीनं आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आमची भूमिका मान्य केली नाही आणि नारायण राणेंना पक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आज काय पक्ष त्या ठिकाणी राणेंमुळे किती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी बदनाम झालेली आहे, किती मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. आणि म्हणून आज मी चेतन चव्हाणचं खरं तर भाजपच्या नगराध्यक्षाचं मनापासून कौतुक करतो की त्या नारायण राणेंच्या निर्णयावर, म्हणजे राणे स्वतःची पार्टी समजतात भारतीय जनता पार्टी, याच्यामध्ये बंड करून मूळ निष्ठावंतांनी त्या ठिकाणी राणेंचा आदेश धुडकावून लावलेला आहे. आणि म्हणून हेच बंड खऱ्या अर्थानं या भाजपची जिल्ह्याला गरज आहे. म्हणजे या अपप्रवृत्तीवर जर लढणाऱ्या मूळ भाजपची खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये गरज आहे. पण ते भाजपच्या जिल्हाध्यक्षांमध्ये दिसून येत नाही. कारण जर त्यांच्या मुलावर त्यावेळी जर हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नितेश राणेंनी हा हल्ला केला असा आरोप केला होता, तर आज राजन तेली या ठिकाणी का गप्प आहे. म्हणजे नेमकं त्यांनी कदाचित एक तर स्पष्ट करावं जनतेसमोर की तो हल्ला नितेश राणेंनी केलेला नव्हता किंवा हल्ला झालाच नव्हता, हे तरी त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी. नसेल तर आज या विषयावर आपली भूमिका ठामपणे त्या ठिकाणी मांडावी. नितेश राणेंच्या मध्ये तर गुंड प्रवृत्ती ठासून भरलेली आहे, त्यामुळे त्यांनीच केलंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे, पुऱ्या महाराष्ट्राला या सिंधुदुर्गला माहिती आहे. पण राजन तेली आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी आज ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते भाजपचे आमदार आहेत, या सोयीसाठी कुठेतरी बाजू घेत आहेत. म्हणजे मुलाच्यावर झालेला हल्ला हा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवावा लागतो आणि नितेश राणेंचं भाजपचं नेतृत्व मान्य करावं लागतं. ही म्हणजे राजन तेलीवर म्हणजे राजकारणाच्या सत्तेसाठी त्यांनी केलेली ही तडजोड आहे. म्हणजे त्यावेळी जर समजा मुलाचा मृत्यू झाला असता किंवा मुलावर काहीतरी अजून काहीतरी वाईट कृत्य घडलं असतं तर आज राजन तेली कोणत्या तोंडानं त्या ठिकाणी या भाजपमध्ये राणेंच्या नेतृत्वामध्ये राहणार होते. आणि म्हणून राजन तेलीने या जिल्ह्याच्या जनतेसमोर आपली भूमिका भाजप म्हणून किंवा नितेश राणेंच्या गुंड प्रवृत्तीवर आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा.
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांचा आता गजनी झाला आहे. त्यांची मेमरी आता शॉर्ट झाली आहे. त्यामुळे आपण काय बोललोय त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता जठारांच्या विधानाकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि त्यांना गृहीतही धरत नाहीत, अशी टीका प्रमोद जठार यांना शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केली आहे. जठारांचं आता त्या ठिकाणी म्हणजे विस्मरण झालं जठारांना आणि जठारांचा आता शॉर्ट टाइम मेमरी लॉस गजनी झालेला आहे. त्यामुळे जठारांच्या बोलण्यावर या जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी ते काय बोलत आहेत किंवा त्याच्यावर कुठल्याही जनतेवर त्या ठिकाणी कुठलाही परिणाम होत नाही. आणि म्हणून जठारांनी आधी त्या ठिकाणी जी काही तडजोड जठारांनी केली या प्रवृत्तीशी, राणेंच्या अपप्रवृत्तीशी आणि भारतीय जनता पार्टी आणि राणेंच्या विरुद्ध आपण काय बोलत होतो त्यापूर्वी, याचं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण जठारांनी करावं. आणि म्हणून मी जठारांना, ही जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या बोलण्यावर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी म्हणजे फक्त एक त्याच्यामध्ये फक्त मनोरंजन होऊ शकतं. आणि म्हणून जठारांच्या बोलण्याकडे जठारांचं मी म्हणेन की त्यांना विस्मरण होत आहे आणि त्यांचा शॉर्ट टाइम मेमरी लॉस गजनी झालेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून डेस्टिनेशन टुरिझमचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जातो. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला किनारपट्टीला मिनी महोत्सवाचे आयोजन पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे दिली आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने एक डेस्टिनेशन टुरिझमचा प्रोग्राम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो. त्याच्या अंतर्गत या किनारपट्टीवरच्या वेगवेगळ्या 3 डेस्टिनेशनला मिनी टुरिझम फेस्टिवल हा राबवला जाणार आहे. विशेषतः टूर ऑपरेटर्स या ठिकाणी यावे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये पर्यटक या ठिकाणी येऊ शकतो अशा रीतीने त्याचं आयोजन केलं जाणार आहे. वेंगुर्ला नगरपालिका आणि उभादांडा ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे नवाबागमध्ये असलेली फिशरमन सोसायटी, त्याच्यानंतर इथं असलेल्या वेगवेगळ्या NGOज यांची सगळ्यांची मदत घेऊन हा फेस्टिवल राबवला जाणार आहे. ज्याप्रमाणे मालवण हे आंतरराष्ट्रीय नकाशावर आलं आणि भारताच्या पर्यटन नकाशावर आलं, त्याप्रमाणे वेंगुर्ला यावं म्हणून इथं जो फिशिंग व्हिलेजचा प्रोजेक्ट आहे त्याला हायलाईट करून फिशिंग व्हिलेज फेस्टिवल वेंगुर्ला असं त्याचं नाव, नवाबाग आणि वेंगुर्ला असं करून त्याचं नाव प्रमोट केलं जाणार आहे. या ठिकाणी हेदेसाहेब उपस्थित आहेत. सगळ्याच नागरिकांनी, सर्व माजी नगराध्यक्ष आहेत, माजी उपनगराध्यक्ष आहेत, पत्रकार आहेत, वेगवेगळ्या NGOज आहेत, नागरिक आहेत, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहेत, सर्वच लोक अल्पकाळामध्ये कळूनसुद्धा लगेच उपस्थित राहिले सर्वांच्या सहकार्याने. आणि विशेषतः मुख्याधिकारी वेंगुर्ला यांनी अल्पावधीमध्ये या मिटिंगचं आयोजित केलं, त्याच्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभार. साधारण काय स्वरूप असेल महोत्सवाचं? महोत्सवामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे स्टॉल्स असतील खाण्याचे, वेगवेगळ्या टूर्स असतील, जसं आपल्याकडे बॅकवॉटर टुरिझम आहे आणि बॅकवॉटरमध्ये मॅनग्रोव्हचं राईड केलं जातं. हा जो बचत गट आहे इथला स्वामिनी नावाचा, त्याने केलं जातं. वेगवेगळे हे चांगल्या रीतीचे प्रोडक्ट आहेत, जसं तुळसची मातीची भांडी आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे आहेत, काही लोक वस्तू बनवतात वेगवेगळ्या, त्या वस्तूंचं प्रदर्शन. आणि मग दिवसभरामध्ये काही जे बीच रिलेटेड स्पोर्ट्स असतात त्याचे काही इव्हेंट्स असतील, काही कल्चरल इव्हेंट्स असतील आणि एक चांगला असा हा फेस्टिवल असेल, जेणेकरून आपल्या माशांमध्ये आपण रापण करतो, रापणसुद्धा लोकांना दाखवली जाईल. आणि थोडासा ज्याला आपण व्हिलेज टुरिझम म्हणतो, फिशिंग टुरिझम म्हणतो, याला जास्त प्रमोट या दृष्टीने करण्यात येईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ। 3 महिन्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पद भरणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे। सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता ते बोलत होते, पाहूयात। मी सर्वप्रथम आपला मनापासून आभारी की माझ्या खात्यामध्ये या भागाला जे गरजेच्या गोष्टी आहे त्या काही उणीवा आहे त्या पण मला जाण करून दिली, त्याबद्दल त्या खात्याचा मंत्री त्यांना आपला पत्रकारांचा आणि मीडियाचा मनापासून त्यांनी आभारी। आपल्याला एक सांगायला हरकत नाही की मी आज या खात्याचा मंत्री झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव तातडीने सुरूच झाला आणि आम्हाला त्यावेळेस भरती करता नाही आलं। हे जवळजवळ 2,500 पदं रिक्त ह्या खात्यामध्ये त्यावेळेस होते, पण त्याच्या मध्यंतरी मग ह्याची तीव्रता पाहून आम्ही आउटसोर्स करून 250 LSS त्या ठिकाणी आम्ही भरले कंत्राटी पद्धतीने। आणि मग आता कोरोना उसरायला लागला ते एक 8 दिवसा अगोदर आम्ही 450 LDO याचं पोस्टिंग केलेलं आहे। म्हणजे त्यांची भरतीच नाही केली, त्यांना भरती केलं, त्यांचं सगळं चेकिंग केलं, त्याचे सर्टिफिकेट्स, आणि त्यांना त्या भागामध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग दिलेलं आहे। आपल्या भागामध्ये सुद्धाही 7 LSS आणि 8 LDO हे त्याने आम्ही आता नुकते भरती केलेले आहे। त्यांनी पोस्टिंग घेतल्या, रुजू झालेले आहे। उर्वरित लोकंसुद्धा तुम्हाला 3 महिन्यामध्ये भरते। आता नवीन आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर नवीन आम्ही त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट MPSCच्या माध्यमातून केलेले आहेत, ते सुद्धा तातडीने भरण्यात येतील। की माझ्या पक्षामध्ये सगळ्याचे कामं ठरलेले आहे आणि मला माझ्या पक्षाने जे काम दिलेलं आहे ते मंत्री करून त्या विभागाच्या योजना त्या गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी मला दिलेली आहे। आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे याचं ठोक उत्तर आपल्याला आमचे त्या ठिकाणी असलेले आमचे CLP लीडर एक तर बाळासाहेब थोरात देऊ शकतील आणि मला असं वाटतं की ते योग्यच उत्तर देतील असा माझा विश्वास आहे। आजच्या तारखेमध्ये आपण समजा अभ्यास करून पाहिला तर मागे जेवढा आउटले याच्या अगोदर ह्या विभागाला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त आउटले मिळालेला आहे आणि डॉक्टरची मी आपल्याला जी माहिती सांगितली त्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेले आहे। मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर योजना नवीन जाहीर केली, ती नुसती जाहीर नाही केली, त्याला कारणीसुद्धा केलेली आहे। पशुवैद्यकीय विभागाचा फिरता दवाखाना महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून योजना जाहीर करून आम्ही सुरुवात केलेली 75 गाड्या फिरते दवाखाने आम्ही पहिल्या फेजमध्ये दिले आणि एप्रिल महिन्यामध्ये नवीन 80 गाड्या पुन्हा देतो त्या ठिकाणी। याच्यावरून आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे आर्थिक संकट असतानाही ह्या विभागाच्या योजना राबवण्यासाठी अशा प्रकारची तरतूद झाली, याच्यावरून आपल्याला अंदाज येईल। हा 100% मिळेल आणि आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळेल की शेतकऱ्यांना त्याच्या खात्यामध्ये पैसे आल्याची आपल्याला पाहायला मिळेल। मी पहिलेच आपल्याला मी सांगितलेलं आहे की हा विषय जो आहे हा पक्ष संघटनेचा आहे आणि पक्ष संघटनेच्या विषयावर ठरलेले प्रतोत आहे आमचे आणि ते त्याच्यावर उत्तर आपल्याला योग्य देतील। काय की कारण शिस्तवाला आमचा पक्ष आहे आणि आम्ही शिस्तीत चालणारा पक्ष असल्यामुळे एकामेकाच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे चुकीची पद्धत होऊन जाईल आणि तो चुकीचा मार्ग होईल। पुन्हा सांगितलं आपल्याला की याच्यावर उत्तर पक्षाचे प्रतोत किंवा पक्षाचे प्रवक्ते योग्य उत्तर देतील आपल्याला अभ्यास करून। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत प्यार, आनंदी रहा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे जिल्हा सोशल मीडिया यांच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील कातकरी कुटुंबियांना गृहोपयोगी वस्तू व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले।
जिल्हा युवती अध्यक्ष सावली पाटकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला असून गाव तिथं राष्ट्रवादी गावागावात वाडी वस्तीत पोहोचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरातील 20 कातकरी कुटुंबियांना गृहोपयोगी वस्तू, मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं। यावेळी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, माजी नगरसेवक वामन कांबळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सरचिटणीस मकरंद परब, महिला शहराध्यक्षा सौ परब, युवती उपाध्यक्ष सिद्धी कांबळे, निकिता कांबळे, युवती जिल्हा उपाध्यक्ष आरती दळवी, युवती जिल्हा सरचिटणीस मेघा कुबल आदी पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज वेंगुर्ला येथे युवती जिल्हाध्यक्ष यांच्या मदतीने आज कातकरी समाजातील लोकांना भांडी वाटप असा कार्यक्रम आयोजित केला होता। आज इथल्या ही कातकरी जो समाज आहे थोडासा दुर्लक्षित आहे, त्यांच्याकडे तेवढंसं कोणतं लक्ष जात नाही। तर आज पक्षातर्फे युवती जिल्हाध्यक्ष सायली पाटकर यांनी पुढाकार घेऊन आज त्यांना मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे। आज तसेच प्रदेशवरनं आज आम्ही सुद्धा जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणही कार्यक्रम आत्ताच आमच्या काही वेळापूर्वी आम्ही पूर्ण साजरा केलेला आहे। तर असं ह्या कार्यक्रमानिमित्त इथे सगळे त्यांनी येऊन इथे हा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे त्या ठिकाणी मनापासून मी आभार मानते आणि साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही या कातकरी बांधवांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करत आहोत, जेणेकरून तळागाळापर्यंत आमची राष्ट्रवादी सर्व लोकांपर्यंत जावे अशी आदरणीय सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही आज साजरा केला आहे। आणि पुन्हा एकदा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नक्कीच आम्ही जिल्ह्यात अशा तळागाळातील लोकांना, गरजूंना निश्चितपणे मदत करू। आमच्या माध्यमातून जेवढं काही होईल तेवढं आम्ही निश्चितच प्रयत्न करू। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सह प्रायोजित गणेश सजावट स्पर्धा सलग 8व्या वर्षीही मोठ्या दिमाखात पार पडली। या स्पर्धेत 500हून अधिक गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला। यावर्षी नव्या रूपात आलेल्या कोकणसात मध्येही या गणरायांना प्रसिद्धी देण्यात आली होती। या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथील परब कुटुंबीय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। त्यांनी गणेशासमोर कोरोना जनजागृती करणारा देखावा साकारला होता। द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुडाळ तालुक्यातील वालावल येथील पुडव बंधू ठरले असून त्यांनी राधाकृष्ण देखावा साकारला होता। तर पिंगुळी येथील शिल्पाकृती साकारणारे दिलीप परब आणि कुटुंबीय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले। कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं गणेश चतुर्थीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 500हून अधिक गणेश भक्त यात सहभागी झाले होते। एकापेक्षा एक सरस देखावे स्पर्धकांनी साकारले होते। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी परब कुटुंबीय सावंतवाडी। आता दूध करते वगैरे मी तुझ्या पाठीशी, मी कुठेही जात नाही। तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार।
द्वितीय कुडव बंधू कुडाळ. आनंद बोंद्रे दोडामार, नरेंद्र बाणे वैभववाडी, विनायक शेठ पारकर वरेरी देवगड, गावडे परिवार वेताळ बांबर्डे कुडाळ, रुपेश मळेकर परुणे वेंगुर्ला, संजय नाईक पेंडूर मालवण, दीपिका मुनगेकर कुणकेश्वर देवगड, प्रथमेश जाधव पिंगुळी, मनोज बांदिवडेकर निरवडे कोनापाल सावंतवाडी यांनी पटकावलाय. प्रथम विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 11,111, द्वितीय विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 7,777, तृतीय विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 5,555 आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम 1,111 चषक आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या स्पर्धेचं परीक्षण कला शिक्षक बी.व्ही. मालवणकर यांनी केलं. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग लाईव्हच्या 8व्या वर्धापन दिनी 1 मार्चला सावंतवाडी जिमखाना मैदान इथं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 4 ते 5 वाजता महाचॅनलच्या परिसंवादानंतर 5 ते 8 या वेळेत पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व विजेत्यांनी बक्षीस वितरण समारंभास आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित राहावं असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी 02363 27 21 91 90 75 11 94 73 आणि 77 200 96 052 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. सावंतवाडी येथील संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या वतीने संत रोहिदास यांची 645वी जयंती उत्साहात पार पडली. यावेळी सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पणदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण यांनी पतसंस्थेसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र जागा मिळावी याची त्यांच्याकडे मागणी केली. सावंतवाडी येथील संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या वतीनं संत रोहिदास यांची 645वी जयंती उत्साहात पार पडली. बँकेचे अध्यक्ष तानाजी वाडकर, उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं.
यावेळी संत रोहिदास या महान संतांच्या नावे उभारण्यात आलेली संत रोहिदास सहकारी पतसंस्थेतील जनतेचा पैसा विश्वस्त म्हणून जपत असताना घोटाळे होऊ नयेत यासाठी संचालक मंडळासह सभासदांना प्रशिक्षणाची गरज आहे। हे प्रशिक्षण सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून मोफत देण्यात येईल अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पंडुरकर यांनी केली। जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। दरम्यान जयंतीचं औचित्य साधून पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण यांनी पतसंस्थेसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणी सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पंडुरकर यांच्याकडे केली। बाबूराव चव्हाण यांची मागणी रास्त असून पतसंस्थेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। शेवटी कार्यक्रमात आभार प्रदर्शन सचिव सदानंद चव्हाण यांनी केलं। यावेळी बँकेचे अध्यक्ष तानाजी वाडकर, संचालक विजय चव्हाण, गणेश मापणकर, परशुराम चव्हाण, विलास जाधव, दिगंबर पावसकर, भरत लाखे, संगीता वाडकर, सुलोचना वाडकर तसेच शिवानी पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ सावंतवाडी शाखा तालुका अध्यक्ष दिलीप इंसुलकर, सचिव सदानंद चव्हाण, दशरथ वाडकर, शेखर मेहतर, मानसी कदम, श्रावण वाडकर, रोहन कांबळे, शंकर आसोलकर, विराज वाडकर, सागर कोठेकर, धोंडी इंसुलकर, सौ सातार्डेकर आदी उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। अंगणेवाडीची जत्रा कोरोनाच्या नियमातच होणार, आढावा बैठकीत निर्णय। प्रमोद जठारांचा गजनी झालाय, संदेश पारकरांची टीका। आणि वेंगुर्ल्यात लवकरच वेंगुर्ला फिशिंग व्हिलेज फेस्टिवल, दीपक केसरकर यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद।